दर्शन हे घडलं देवदेवी करता पायीच दर्शन हे घडलं देवदेवी करता पायीच दर्शन हे घडलं दिगंबराम श्रीपाद श्री वल्लभ नर आता हा जो सत्कार आपण सगळ्यांनीच करूया, प्रचंड टाळ्या वाजवूया आणि या सगळ्यांचा सत्कार झालेला आहे असं आपण समजू. एक मोठं व्यासपीठ या ठिकाणी आहे. आता गाव तुमच्या समोर. झलक कोकणची ग. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओत. आणि तुमका माहितीच असत तर आता आपण चाललो तुमका सांगितल्याप्रमाणे भजन आहे संगीत आणि नंतर आहे स्वामींचं नाटक. ही स्वामींची इच्छा. तर हे व्हिडिओ ही जी दृश्य आहेत तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही पुढची सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला आपण जाऊया जत्रोत्सवाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी जत्रोत्सव चालू आहे. ठीक आहे. आमचे बंधुरा झाले आहेत कणकवलीवरून, खास गुरुदास डांगे. ते आजच आलेत मुंबईवरून नाटक बघण्यासाठी खास स्वामींचा. चला आपण लवकरच जाऊ तिकडे. चला तर मंडळी, चला आता सगळी आपली गावातली मंडळी ग्रामस्थ चालली आहेत नाटकासाठी आणि भजनाचा आस्वाद घेऊ. दर्शन हे घडलं देवदेवी करता पायीच दर्शन हे घडलं देवदेवी करता पायीच दर्शन हे घडलं दिगंबराम श्रीपाद श्री वल्लभ नर. नमस्कार मित्रांनो, मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते, श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर. मित्रांनो, आता वैभववाडी तालुक्यात सगळे गावी आज सकाळी आलो आहे. तिथे वेताई देवीची यात्रा होती. आमचे किशोर रावराणे, प्रदीप रावराणे अशा सगळ्या सहकार्याने मला इथे आमंत्रण केलं. त्यांना मी वेताई देवीच्या यात्रेनिमित्त 180 वॅटची सोलर लाईट दिली आहे. तो समोरचा डोंगर दिसतोय, त्या डोंगरावरती आपली लाईट आहे बघा. हा, या डोंगरावर आपण अशी लाईट दिली होती त्यांना. त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या दिवाळीमध्ये स्टॉल सुद्धा लावला होता. मला छान असं इथल्या ग्रामस्थांनी, इथल्या गावकऱ्यांनी रिस्पॉन्स दिला. छान वाटलं. आता इथे भजन चालू आहे, त्यानंतर स्वामींचं एकांकिका आहे, नाटक आहे. त्यामुळे मुद्दामून मी थांबलो आहे. उद्या मी वैभववाडीला जाणार आहे. 2-3 दिवस कोकणात आहे. माझ्या सोलर लाईट आहेत त्या पूर्ण कोकणातून मला चांगला रिस्पॉन्स येतो. वैभववाडीतून चांगला रिस्पॉन्स येतोय. सिंधुदुर्ग पट्ट्यातून चांगला रिस्पॉन्स येतोय. त्याची मार्केटिंगसाठी मी इकडे आज मुंबईवरून इकडे सडोले गावात आलो आहे.
तर मी सगळ्याच सगळ्या गावातल्या ज्या ग्रामस्थ आहेत, विकाई देवींचं जे मंडळ आहे त्यांना मी धन्यवाद देईन की आपण आपल्या मराठी व्यवसायाच्या प्लॅटफॉर्म मध्ये होते येऊन त्याला संधी दिली, स्टॉल उपलब्ध करून दिला आणि आपण माझ्याकडनं खरेदी केली. या गावातल्यानी त्यांच्या वाडीमध्ये मंदिराच्या आजूबाजूला लावण्यासाठी 25 लाईटीच्या ऑर्डर दिल्या आहे. तर असंच कोकणकरांचं माझ्या डिस्ट्रीब्युटरवरती प्रेम असू द्या. विशेष सांगतो, धन्यवाद. माझं नाव आहे रुपेश चंद्रकांत कोलते. माझ्या डिस्ट्रीब्युटरचं नाव आहे स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर. माझं मूळ गाव आहे राजापूर तालुक्यामध्ये, पातळ शेजारी मूळ गाव. मी राहायला डोंबिवलीला आहे आणि माझा गोडाऊन आहे ते मांडूप आणि भायखळ्याला आहे आणि पूर्ण मुंबई महाराष्ट्रात मी या माझ्या सेवेची सर्व्हिस देतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8928225996. अधिक माहितीसाठी आपण मला कॉल करू शकता. धन्यवाद. हे माझं व्हिजिटिंग कार्ड दाखवतोय. हे माझं व्हिजिटिंग कार्ड आहे. याच्यावरती माझा मोबाईल नंबर आहे स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर म्हणून. ओके, याच्यावर नंतर माझे हे सगळे प्रोडक्ट आहेत बघा. याच्यामध्ये सोलर लाईट, कापूरदानी, सॅनिटरी पॅड, गणपतीतून ब्लूटूथ स्पीकर, असे सगळे प्रोडक्ट मी गेले 5 वर्षापासून पूर्ण मुंबई महाराष्ट्रात कोकण पट्ट्यात सेल करतो. हे जर प्रोडक्ट आपल्याला होलसेल रेट मध्ये आणि मार्केटपेक्षा कमी रेट मध्ये हवे असतील तर मला नक्की संपर्क करा. धन्यवाद. दिन व्हायचं असेल तर फक्त एकमेव उपाय म्हणजे काय, हे भजन, नामस्मरण, कीर्तन. पण आता जरा कारण सध्याची परिस्थिती जरा बघून बरं वाटते, कारण यंग जनरेशनची पिढी आहे ती भजनाकडे वळलेली आहे. तशी आमची आता रिटायरमेंट घ्यायची वेळ दिली आहे म्हणजे 50 झाली आहे, पण यंग जनरेशन या भजनाकडे वळलेलं बघून खूप समाधान वाटतो. मी आई आता पहिला अशी प्रार्थना करतो की अजून याच्या पुढे म्हणजे आता बघितलं हे कर्तव्य आमचा संतोष म्हणजे यंग जनरेशन या भजनाकडे वळलेलं आहे. म्हणून या कलियुगामध्ये काय माहिती, काही फुकट नाही भेटत हो. कलियुगामध्ये काही फुकट भेटत नाही. आपण जो श्वास घेतो तो श्वास फुकट नाही. कारण का सांगा, पहिला श्वास सोडल्याशिवाय दुसरा श्वास घेता येत नाही. अशी या कलियुगामध्ये परिस्थिती आहे. कलियुगामध्ये काय बघा, मोर नाचताना रडतो, हंस मरताना असतो, जिवंत माणूस हा पाण्यात बुडतो आणि मेलेला माणूस पाण्यावर तरंगतो. ही या कलियुगाची परिस्थिती आहे म्हणून गवळण सादर करतो. सांग सखे पुन्हा संग झटली, सांग सखे पुन्हा संग झटली, वेणी तुझी सुटली राधे, वेणी तुझी सुटली राधे, वेणी तुझी सुटली, सांग सखे पुन्हा संग झटली. खेळ खेळण्याचा
देवीच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पुण्य झालेल्या या सडोरे गावच्या भूमीस प्रथमतः साष्टांग अभिवादन करतो। या ठिकाणी बघा आज चाललेला हा देवीचा वार्षिक जत्रोत्सव आणि त्यानिमित्तानं त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची सुवर्ण संधी माझ्या श्रीदेव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाला उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठांकडून मला प्राप्त झाली। त्याबद्दल आधी प्रथमतः तुम्हा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतोय। आई चरणी तुम्हा सगळ्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभून अशी प्रार्थना करत या ठिकाणी या भजनासाठी ज्यांनी मला आमंत्रित केलं ते आमचे सन्माननीय विजय रावराणे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या साईडला असलेले आमचे सन्माननीय विठ्ठल रावराणे आणि या ठिकाणी असलेले आमचे प्रमोद दादा रावराणे यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन या भजनासाठी ज्यांनी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली ते आमचे हाडिये बुवा, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतोय। या ठिकाणी या भजनासाठी जे मला पकवाज साथ करतायत सन्माननीय श्री मयुरेश रावळ आणि माझं समस्त पोलीस मंडळ, त्याचप्रमाणे या ठिकाणी पाटील दादा सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतोय। या भजनासाठी अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस ते नेहमी आम्ही आपलं असतो तांबे बंधू तावडे बंधू त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो। या व्यवसायामध्ये त्यांना उत्तम यश प्राप्ती होते अशी प्रार्थना करून माझ्या भजनाच्या अगोदर ज्यांचं सुश्राव्य असं भजन झाले ते मला गुरुस्थानी सन्माननीय श्री मोहोळ त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन या भजनानंतर सादर होणारा जो नाट्यप्रयोग आहे त्या नाट्यप्रयोगातील सर्व उपस्थित कलाकार तुम्हा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित माता भगिनी चरणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा वेताई चरणी नतमस्तक होऊन माझी ग्रामदैवता आई बांकोमाऊली चरणी नतमस्तक होऊन विद्येची देवता सरस्वती मातेला विनम्र अभिवादन करून अखिल विश्वाच्या आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत व ब्राह्मण प्रतिपालक परस्त्रीच माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या वेळावेळा परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। तुम्ही दिलेली देणगी, त्या देणगीचा ओघ पाहता आपल्या गावातले लोक दानशूर आहेत, भक्त आहेत याची प्रचिती आहे। या वेताबाई देवीच्या बद्दल तुम्ही दंतकथा ऐकली असेल, ती काय मी पुन्हा सांगणार नाही, पण जिथून देवी आली त्या ठिकाणी किशोर रावराणे यांनी आज झेंडा ज्या ठिकाणी फडकवतात त्या ठिकाणी दिवा लावलेला आहे बघा।
नंतर पहा, आता पाहू नका, इथून दिसणार नाही तो. वर मंडप आहे तुमच्यासाठी केलेला. ही देवी नवसाला पावते याची प्रचिती तुम्ही स्वतःच घ्यायची आहे. अनेकांना वाटलं की ह्या देवीचं आपण एवढं मंदिर आहे इतकी वर्ष, ते आपण मोठं बांधूया, स्लॅबचं बांधूया, त्यावर मोठा कळस बांधूया, असा विचार येतो ना येतोच. अनेक हात पुढे आले आणि एक व्यक्ती अशी होती या ठिकाणी, त्याच्या जातीने त्या कामावर लक्ष होता. कामगारावरती काम सोडलं, झोपायला गेला असं नाही. आणि गंमत म्हणजे 2 महिने ती व्यक्ती या ठिकाणी आहे, उपस्थित आहे, दिवस रात्र आहे. ज्यावेळी ते पहाटे कोण येत नसायचं त्यावेळी व्यक्ती इथे उभी. आणि अशी घटना घडली. त्यांची पत्नी, काल दुपारी बोललो, काही लोकांना कळलंच नाही, आता नसतील उपस्थित दुपारी. त्यांच्या पत्नी आजारी होत्या, हॉस्पिटलमध्ये होत्या. लोक म्हणायचे, अरे तू काय करतोय, ते काम करतील ना, तू जा जरा बायकोला बघ जा. तिकडे बायको तळमळते. आणि अशा वेळी जर नवरा असेल तर त्यावेळी बायकोला खूप दवापेक्षा आपला नवरा जर समोर असेल तर बरं वाटतं. मग ह्या व्यक्तीने काय केलं, मी कशाला जाऊ, ज्याची मी सेवा करतो आहे तीच तिकडे जाईल. तिने आता बघायचंय, ह्या मंदिराचा कळस होईपर्यंत मी ही जागा सोडणार नाही. आणि सगळा भरोसा देवीवरती ठेवून दिला. आणि आज देवीचा कळस पूर्ण होऊन उत्सव तोंडावर आला तेव्हा त्यांच्या पत्नी आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी आलेले आहे. असं हे व्यक्तिमत्व आहे विजय भाऊ रामराणे. एकदा प्रचंड टाळ्या वाजू द्या त्यांच्यासाठी. असं समर्पण केल्याशिवाय कामं होत नसतात. इथे आला आणि झोपला, पोस्टर भरपूर लागलेली आहे. याचा अभ्यास केला की यांचं जे तरुणपणाचं जीवन, ते खडतर परिश्रम, एक जिद्द आणि या देवीसाठी दाखवलेली दानत, या 3 गुणांमुळे हे सोनं चमकते. त्याला काळावून लावू द्या. त्यांच्याकडून मोठी देणगी आली, बरं देणगी आली म्हणून नव्हे, पण त्याची जी भावना आहे ती भावनेची कदर करणं हे गरजेचं आहे. आता मी हे सुरुवातीलाच का बोलतोय, कारण त्यांचा अजून मेकअप चालू आहे. त्यांचा मेकअप होईपर्यंत तुम्हाला असं साठवून ठेवणं बरं नाही. मी पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही. आणि आता त्याचा स्लॅब पडलेला आहे. यावर्षी मात्र पुष्प घ्यायला हरकत नाही. कारण उशीर खूप झालेला आहे, म्हणून सुरुवातीला सर्व मान्यवरांचे आपण सर्वांनी आता हा जो सत्कार आपण सगळ्यांनीच करूया. प्रचंड टाळ्या वाजवूया आणि या सगळ्यांचा सत्कार झालेला आहे असं आपण समजे. एक मोठं व्यासपीठ या ठिकाणी आहे. आता गाव तुमच्या समोर. या ठिकाणी जमलेले सगळे भक्तजन, आदरणीय ज्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं ते माझे भाऊ, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे मित्र परिवार, मी फार वेळ घेणार नाही. आपण सर्वजण पुढचा कार्यक्रम बघण्यासाठीच उत्सुक आहात, त्या सगळ्याची मला कल्पना आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आम्हा सगळ्यांना बोलावून मान सन्मान केला त्याबद्दल मी आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. देवीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे सर्व आम्हाला नेहमीच वैभवडी तालुक्यात रस्त्याने सरळ जाण्यासाठी जे डोक्यावर नेहमी काठी मारत असतात ते आमचे पितामह सज्जन काकाराव राणे.
आमचे बंधू प्रमोदजीराव राणे, आमचे दुसरे बंधू, मी तर किशोरला सांगितलंय नुसतं गळ्यात सोनं घालून चालणार नाही, पुढच्या वर्षी मला झबलं पाहिजे, झबलं सोन्याचं शर्ट आणि ही देवी त्याला देणार. आणि ज्यांच्यावर माझ्यावर कायमस्वरूपी कायम म्हणजे आम्ही एकदमच राजकारणात आलो, एकदमच वैभवडी तालुक्यातल्या जडणी घडणीमध्ये आम्ही होते. माझे खांद्याला लावून काम करणारे, माझे सगळ्या गोष्टीत मला पुढे करणारे माझे बंधू विजयराव राणे, त्यानंतर प्रमोद म्हणजे देवभक्तच आहे तो. विठू महाकालीसाठी अगदी जीव की प्राण करून विठू महाकालीची पालखी सत्रात यायलाच पाहिजे म्हणून विजयरावांना त्यांनी झोपत दिलेली नाही. ते आमचे प्रमोदजी, दुसरे आमचे बंधुराज, विठ्ठल, ही सगळी मंडळी घरातली आहे आणि तुम्ही सगळेजण घरातले आहेत. तुमचा सगळ्यांचा लक्ष या ठिकाणी आता काहीतरी कार्यक्रम चांगल्यापैकी आहे तो बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. आमच्या पण घरी माझ्या स्वतःच्या म्हणजे पाहुण्यांकडे म्हणजे भावाच्या इकडेच गोंधळ होता म्हणून मला जरा लेट झालं, त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी देवीच्या सर्वांना तुम्हाला पण आम्हाला आशीर्वाद मिळू देत आणि सगळ्यात जास्त विजयरावांनी याच्यात मेहनत घेतलेली आहे, तर विजयरावांचं सगळ्यात जास्त आमच्यापेक्षा कल्याण होऊ देत अशा प्रकारची मी या ठिकाणी आशा बाळगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जत्रेची मंडळ इलेली आहे. सेल होता ना दुकान चालू आहे ना, चांगलं सेल होतंय ना, चालू टाकून चालू आहे ना, चालू आहे. माझ्या पाठीशी भेटाना नदीच्या काठीशी. नृत्य असं सादर केलेलं आहे आणि या गाण्यासाठी सांगोवाडीचे सदस्य सत्यवान सुतार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आम्ही कलाकार त्यांचे शतशः आभारी आहोत. आणि मला असं वाटतं कोळी गीते सगळ्यांना आवडत असतील ना, आवडतात की नाही? मला तर याची काही सजेशन आहे. स्वामींची इच्छा, हो हो, मलाही तेच लवकरात लवकर सादर